असतात, परंतु या ठिकाणी या स्पर्धेचा नियम आहे की तुम्हाला आयडी प्रूफ हे अत्यंत गरजेचं आहे, कंपल्सरी आहे. परंतु आधार कार्ड हे आयडी प्रूफ प्रत्येक खेळाडूकडे असणं गरजेचं आहे. संघामधील प्रत्येक खेळाडू आधार कार्ड घेऊनच मैदानामध्ये या. ज्या खेळाडूकडे आधार कार्ड नसेल तर तुम्ही मतदान आयडी ओळख कार्ड तुम्ही देऊ शकता, मतदान कार्ड तुम्ही वापरू शकता, परंतु यापेक्षा वेगळं कोणतंही आयडी प्रूफ या ठिकाणी आपण स्वीकारणार नाही, याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्या. आधार कार्ड हे सर्वांकडे आहे, मतदान कार्ड कदाचित जे लहान खेळाडू आहेत त्यांच्याकडे नसेल, परंतु या दोन ओळखपत्रांशिवाय कोणतेही ओळखपत्र तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू नका. जर आपल्याकडे नसेल, तो खेळाडू त्या गावचा आहे परंतु त्याच्याकडे ओळखपत्र नाही, तर असा खेळाडू अजिबात मैदानामध्ये खेळणार नाही, याची संघांनी नोंद घ्या. कोपरा ग्रुप वडवली क्रिकेट फेस्टिवल 2022 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. दरवर्षी एक वेगळी थीम या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही बघतो आणि यावर्षी देखील पुन्हा एकदा एक नाविन्यपूर्ण झळाळ या स्पर्धेला मिळते. विशेषतः प्रेक्षकांसाठी ज्या दोन गॅलरीज बनवलेल्या आहेत, अत्यंत शोभिवंत या गॅलरीज आहेत. अतिथी कक्ष तर अक्षरशः शामियाना आहे, कॉमेंट्री बॉक्स, त्याचबरोबर लाईव्ह टेक्निशियन, tenniscricket.in साठी एक वेगळा कक्ष आणि सुमधुर संगीत, हे सगळे काही रेलचेल इथे आहे. चला मॅच सुरू करा. आता खूप उशीर झालेला आहे. खर तर एक मॅच संपल्यानंतर पुढची मॅच साधारणतः 3-4 मिनिटांमध्ये सुरू व्हायला पाहिजे. जवळपास 10-15 मिनिटाचा वेळ गेलेला आहे आणि हा वेळ गेलेला वेळ परत येणार नाही. त्यामुळं पुढच्या मॅचेस आपल्याला तो वेळ कव्हर करणं हे आयोजकांसाठी अत्यंत अवघड होणार आहे. माझी विनंती आहे पंचांनाही, माझी विनंती आहे खेळाडूंनाही की आपण ताबडतोब मॅच सुरू करा. पाबरा संघ, आपण राखीव खेळाडू या ठिकाणी पाठवा. युसुफ 11 पाबरा आलेले आहेत. पाबरा संघाचे राखीव खेळाडू इथे आहेत. याया 11 वालवटी संघाचे देखील अतिरिक्त खेळाडू इथे उपस्थित आहेत का? वाळवटी, आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. चला मॅच सुरू होईल. पहिला चेंडू ज्यावेळेस निश्चित प्रकारे टाकला जाईल, निश्चित आपण पुन्हा एकदा आवाज ऐकाल. हिंदी मधून अतिशय सुंदर ओघवत्या भाषेमध्ये समालोचन करत असताना समालोचनाला ज्यांनी खऱ्या अर्थाने उंची प्राप्त करून दिली, आमचे मित्र सन्माननीय यासिन मर्चंट सर यांना मी आमंत्रित करतो. थँक्यू. धन्यवाद नरेश सर. तो चलिए दोस्तों, सबसे पहले आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं. मैं यासिन मर्चेंट आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर, जहां पे सलामी बल्लेबाज के रूप में एक धमाका करने के लिए जाने जाने वाले बल्लेबाज मुबीन और नॉन स्ट्राइक इन पर वसीम. गेंदबाजी की जिम्मेदारी हरीश के ऊपर. राइट आर्म राउंड द विकेट. फुल टॉस गेंद और देखा ना ताव और गेंद को खेल दिया डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर. 6 रन. पहली गेंद हरीश की बहुत ही खराब गेंद, अंपायर जी ने नो बॉल करार दिया. बीमर जिसे क्रिकेट के परिभाषा में कहा जाता है, और मैं इसे कहता हूं आम तो आम और गुठलियों के भी दाम, क्योंकि यहां पे फ्री हिट भी मिलेगा. नो बॉल का 1 रन मिला और उसी के साथ बल्लेबाज मुबीन ने छक्के के साथ यहां पे आगाज किया. पहली गेंद के ऊपर छक्का, और इसी के साथ बल्लेबाजों के दिमाग और दिल में क्या चला हुआ है, क्या इरादे से वो बल्लेबाजी करने के लिए आए हैं, यह स्पष्ट यहां पे होता हुआ. अक्सर मैं कहता हूं कि आंखें मिलते ही दिल दिया नहीं जाता और आगाज को अंजाम बनाया नहीं जाता. इस बीच ओवर पिच गेंद से
कारपेट के सहारे खेल दिया था लॉन्ग ऑन की दिशा में। साद गंतारे वहां पे मौजूद, एक स्टाइलिश खिलाड़ी, बहुत ही बढ़िया स्टाइलिस्ट बल्लेबाजी होती है, अच्छी फील्डिंग, और इसी के साथ 1 रन पर मुबीन को संतुष्ट होना पड़ा। इस 1 रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है 8 रन स्कोरबोर्ड पर। पहली मर्तबा वसीम को यहां पे स्ट्राइक एंड पर मौका मिलता हुआ। वसीम का मतलब होता है हैंडसम। क्या यहां पे अपने नाम के तहत बल्लेबाजी करेंगे वसीम? ऑफ स्टंप पर थोड़ा सा खिसक कर खेलते हुए, इस बीच फुल टॉस गेंद थी, उसे सीधा खेल दिया था शॉर्ट मिड विकेट की दिशा में फील्डर के हाथों में, मगर फील्डर थोड़े से फंबल हुए और उसी के कारण दोनों भी बल्लेबाजों ने आसानी के साथ यहां पे 1 रन मुकम्मल कर लिया। इस 1 रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है 9 रन स्कोरबोर्ड पर। पहला ओवर प्रगति पर, 4 ओवर का यह मुकाबला। हालांकि टॉस जीता था यूसुफ 11 पाबरा ने और सबसे पहले फील्डिंग करने का निर्णय लिया और दावत दी बल्लेबाजी करने के लिए याया 11 वालवटी को। हरीश की अगली गेंद, जी हां, फिर से एक बार नजाकत यहां पे नजर आती हुई, गेंद डीप पॉइंट सीमारेखा के बाहर गोली की रफ्तार से निकल गई 4 रनों के लिए। फोड़ बल्लेबाजी किसे कहते हैं तो मुबीन की बल्लेबाजी हमें देखनी होगी। आज फिर से एक बार मुबीन अपना रौद्र रूप धारण करते हुए 1 छक्का और 1 चौके की सहायता से मात्र 3 गेंदों में 11 रन बनाकर स्ट्राइक इन पर खेल रहे हैं। गेंदबाज हरीश थोड़े से विचलित जरूर हुए हैं, मनोवैज्ञानिक दबाव है, करे तो क्या करे। इसी विवंचना में फिर से एक बार दौड़ पड़े। आहा, कमाल का यहां पे कवर ड्राइव देखने को मिला, कवर के फील्डर को चकाती हुई गेंद डीप कवर सीमा रेखा के बाहर, फिर से एक बार 4 रनों के लिए। पहले 4 गेंदों में 17 रन यहां पे जुटा लिए हैं बल्लेबाजों ने। बहुत ही बढ़िया शुरुआत, कमाल की शुरुआत। सत्रह रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। इस मरतबा क्रॉस द लाइन खेलने की कोशिश की और किस्मत अक्सर बहादुरों का साथ देती है, ये कहावत यहां पे सही साबित होती हुई। तकदीर वाले रहे, किस्मत वाले रहे कि ये गेंद स्टंप से जाकर टकराई नहीं, क्योंकि पूरी तरीके से बीट हुए थे। बाई के रूप में 1 रन जरूर बल्लेबाजी करने वाली टीम को यहां पे मिलता हुआ। याया 11 वालवटी टीम बल्लेबाजी करती हुई। अब यहां पे स्ट्राइक एंड पर वसीम 1 गेंद का सामना किया है, 1 रन बनाकर खेल रहे हैं। हरीश फिर से एक बार, जी हां, इस मरतबा पटकी हुई गेंद थी, हाफ ट्रैकर, उस गेंद को खेल दिया डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। आगमन झालेलं आहे। कोपरा ग्रुपच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत। पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। पहला ओवर काफी खर्चीला, काफी महंगा साबित होता हुआ हरीश का, जिन्होंने अपने पहले ओवर में 24 रन खर्च किए हैं, उनके हाथ कोई सफलता नहीं लगी। मुबीन 2 चौके और 1 छक्के की सहायता से खेल रहे हैं 15 रन बनाकर, जबकि वसीम खेल रहे हैं 1 छक्के की सहायता से 7 रन बनाकर। सोहेल मुकादम यांचं सुद्धा आमच्या कोपरावडच्या वतीने हार्दिक स्वागत। दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं अफवान।
अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। अब यहां से 30 गज का दायरा हट चुका है। 30 गज का दायरा हटने के बाद एक डीप बैकवर्ड स्क्वायर लेग हमें नजर आता हुआ, डीप मिड विकेट, उसी के साथ एक लॉन्ग ऑन हॅलो, साइड की दिशा में नजर आ रहा है। शाहिद भाई मेमन यांचं या ठिकाणी मी कोपरावच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. नाना सुर्वे यांना मी विनंती करतो की आपण शाहिद भाई मेमन यांचं स्वागत करायचं आहे. हॅलो, या मॅचसाठी, या संपूर्ण स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचचे ज्या टी शर्ट आहेत त्या शाहिद भाई मेमन यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत. मेमन ट्रेडर्स यांच्याकडून या टी शर्ट मॅन ऑफ द मॅच साठी देण्यात आलेले आहेत. तसेच सुहेल मुकादम यांचं सुद्धा या ठिकाणी आम्ही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतोय. अमोल नार्वेकर यांना विनंती करतो की आपण सुहेल मुकादम यांचं स्वागत करायचं आहे. सुहेल मुकादम यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. अमोलजी नार्वेकर यांच्या शुभ हस्ते त्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. हॅलो, या कोपरावूरसाठी नेहमी आम्हाला सहकार्य करणारे नवीदभाई कर्दमे यांचं सुद्धा आम्ही कोपरावूरच्या वतीनं स्वागत करतोय. अजिंक्य सुर्वे यांना विनंती करतो की आपण नवीदभाई कर्दमे यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. या ठिकाणी नाविदभाई कर्दमे यांचा आम्ही शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन अजिंक्य सुर्वे हे नवीदभाई कर्दमे यांचा या ठिकाणी मान सन्मान करत आहेत. कंटिन्यू. चलिए मैदान में चलते हैं. गेंदबाज अफान राइट आर्म ओवर द विकेट. आहा, कमाल की गेंद थी इस मर्तबा. गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद अनप्रेडिक्टेबल बाउंस फिर से एक बार देखने को मिला और उसके साथ साथ गेंद बाहर की तरफ निकल गई थी और इसी वजह से वसीम पूरी तरीके से चक गए. अंतिम एक गेंद. हॅलो, या ठिकाणी मुनावरभाई गजगे बोरलीवाले यांचं सुद्धा आम्ही आमच्या कोपरावच्या वतीनं स्वागत करतो. नितीन नाईक यांना विनंती करतो की आपण मुनावरभाई गजगे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे.
नितीनजी नाईक यांना विनंती करतो की आपण मुनावरभाई गजगे बोरली यांच्या या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. एक मिनिट मुनावरभाई गजगे बोरली यांच्या या ठिकाणी यथोचित मान सन्मान होत आहे नितीनजी नाईक यांच्या शुभ हस्ते. सर कंटिन्यू. हॅलो, आम्हाला नेहमी सहकार्य करणारे आमचे साजिदभाई इनामदार मसरा आणि सलीमभाई इनामदार यांच्याकडून सर्व क्रीडा रसिकांसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. या ठिकाणी सर्व उपस्थित संघांना विनंती आहे, जे संघ इथून पुढे खेळणार आहेत ना, प्रत्येक खेळाडूनं आपलं आधार कार्ड किंवा मतदान कार्ड बरोबर ठेवूनच ग्राउंड मध्ये उतरा. मैदानामध्ये ऑब्जेक्शन आपल्यावरती आलं आणि तुम्ही जर दाखवलं नाही, घरून आणतो किंवा मोबाईल मध्ये दाखवतो, या सबबी चालणार नाहीत. सगळ्या संघांना आम्ही अगदी काटेकोरपणे विनंती करतो की आपण आधार कार्ड मतदान कार्ड आपल्या जवळ बाळगा, तरच मैदानामध्ये या. हेलो, धन्यवाद सर. चलिए मैदान पे चलते हैं जहां पे 2 ओवर की समाप्ति हो चुकी है. तीसरा ओवर प्रगति पर. अब्दुल अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके राइट आर्म ओवर द विकेट. जी हां, इस मरतबा कलाई को मोड़ दिया था. डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर गेंद फिर से एक बार फरार होती हुई 4 रनों के लिए. ताहिर भाई अनवरी आणि सलीम दौनाक यांचं सुद्धा आम्ही कोपरावच्या वतीने स्वागत करतोय. रजत आडाव यांना मी विनंती करतो की आपण पुष्पगुच्छ देऊन ताहिर अनवरी यांचं स्वागत करायचं आहे. 38 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं. 38 रन ऑन स्कोरबोर्ड. तीसरा ओवर प्रगति पर. पहले ओवर में 24 रन, दूसरे ओवर में 7 रन और अब्दुल हादी तीसरे ओवर में अब तक 3 गेंदों में 7 रन खर्च कर चुके हैं. सलीम दौनाक यांचं सुद्धा आम्ही स्वागत करत आहोत. विनय शिरवटकर यांना विनंती करतो की आपण सलीम दौनाक यांचं स्वागत करायचं आहे. अब्दुल हादी की अगली गेंद और शॉट थर्ड मैन की दिशा में बहुत ही बढ़िया फील्डिंग और रन आउट का मौका था यहां पे. और आपने किसे जीवन दान दिया है? आपने मुबीन को जीवन दान दिया है. ये जीवन दान बहुत ही महंगा साबित हो सकता है. खुद के पैरों के ऊपर कुराड़ी मारने जैसा होगा, क्योंकि ये बल्लेबाज बहुत ही डेंजरस बल्लेबाजों में से एक माने गए हैं और अक्सर उन्होंने अपने बल्ले का जलवा अक्सर दिखाया है. अगली गेंद ये लीजिए, जीवन दान दिया था और दूसरी ही गेंद के ऊपर जख्मों के ऊपर नमक छिड़कते हुए गेंद सीमा रेखा के बाहर. 6 रन. इस छक्के की सहायता से रनों की संख्या 45 रन. बहुत ही बढ़िया स्कोर यहां पे नजर आ रहा है. तीसरा ओवर प्रगति पर. 4 ओवर का ये मुकाबला. पहला ओवर आमचे मित्र नवीदभाई करदमे यांच्याकडून आमच्या कोपरावीसाठी 5,000ची अशी भव्य देणगी आलेली आहे. धन्यवाद नवीदभाई करदमे. जी हां, फुल टॉस गेंद थी मगर बहुत ही खूबसूरत यहां पे लॉफ्टेड ड्राइव देखने को मिला. गेंद डीप कवर सीमा रेखा के बाहर फिर से एक बार गोली की रफ्तार से निकल गया. 4 रनों के लिए. कमाल के स्ट्रोक, जीवन दान, रन आउट का मौका यहां पे छोड़ा था और उसके बाद लगातार 2 गेंदों पर 2 बड़े स्ट्रोक देखने को मिले. हालांकि देखिए नरेश जी, ये बल्लेबाज खाते पीते घर का, अर्थात बहुत ही हेवी वेट है, मगर फिर और उसके बावजूद वो 40 प्लस भी है. और यहां पे देखिए एक 18 साल का मानो यंग खिलाड़ी यहां पे खेल रहा है, भाग रहा है, दौड़ रहा है और जो एनर्जी यहां पे वो जनरेट कर रहा है, सही मायनों में काबिल तारीफ. 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या फिर से एक बार मैं याद दिलाना चाहूंगा. 49 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं.
49 रन ऑन स्कोर बोर्ड। तकरीबन 16.33 के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं, जो कि एक बड़े स्कोर की तरफ जाने की संभावना यूसुफ 11 पाबरा के लिए अब यहाँ पे कुछ ना कुछ सोचना होगा, किफायती गेंदबाजी करनी होगी, कुछ यहाँ पे विकेट चटकाने होंगे, तब जाके यहाँ पे रोक लगा सकते हैं, वरना ये मैच उनके हाथों से बहुत दूर चला जाएगा। क्योंकि 16.33 की औसत यहाँ पे अगर इसी तरह से रन बनेंगे तो ये स्कोर तकरीबन 65 के आर पास चला जाएगा। नए गेंदबाज अंगद अपना निजी पहला और टीम की तरफ से अंतिम ओवर लेके आए हैं और सलामी जोड़ी मैदान में, वसीम स्ट्राइक एंड पर। जी हां, अक्रॉस द लाइन आकर बहुत ही खूबसूरती के साथ पुल किया था, जोरदार प्रहार, कड़ा प्रहार, गेंद मिड विकेट सीमा रेखा के पार, 6 रन। जबरदस्त शॉट खेले हैं, ताकत का इस्तेमाल किया है मुबीन ने और उनके साथी बल्लेबाज वसीम ने, और मुबीन ने यहां पे अपनी नजाकत भी दिखाई है। बहुत ही लुभावने स्ट्रोक, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक। जी हां, इस मरतबा वसीम के बल्ले से ये छक्का आता हुआ, दूसरा छक्का उनके बल्ले से हमें देखने को मिला। इसके पहले 2 चौके भी उन्होंने जड़े हैं। इस मरतबा फिर से एक बार बहुत ही अच्छा स्ट्रोक जरूर है, खाली क्षेत्र पर शॉर्ट स्क्वायर लेग खाली था, उसका फायदा उठाया, 1 रन मुकम्मल करते हुए अपने साथी बल्लेबाज मुबीन को खेलने का मौका दिया। मुबीन स्ट्राइक एंड पर, अंगद फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट। जी हां, इस मरतबा अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की और jैसे मैंने कहा कि किस्मत अक्सर बहादुरों का साथ देती है। हालांकि मिस टाइम शॉट था, मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया, लॉन्ग स्टॉप रीजन में गेंद सीमा रेखा के बाहर, फिर से एक बार फरार होती हुई 4 रनों के लिए। इस चौके की सहायता से रनों की संख्या फिर से एक बार छलांग लगाकर जा पहुंची है 60 रन, 60 रन ऑन स्कोर बोर्ड। अभी भी अंतिम ओवर की 3 गेंदें आना बाकी है। चौके और छक्कों की बारिश यहां पे की है। सलामी जोड़ी अब तक मैदान में है, एक भी विकेट यहां पे प्राप्त नहीं कर पाए हैं चारों गेंदबाज, और यही एक चिंता का विषय यूसुफ 11 पाबरा के लिए, मगर कम से कम रन रोकने वाली यहां पे गेंदबाजी करनी होगी। जी हां, इस मरतबा हवा में उछाल कर खेला, मगर 7 घंटा रहे उस गेंद के नीचे लॉन्ग ऑफ में, और इसी के साथ ये पहले विकेट का पतन मुबीन के रूप में। मुबीन ने मगर अपना काम यहां पे तमाम किया है, बहुत ही बढ़िया शुरुआत दी है और अच्छा फिनिश करने की कोशिश में एक ऊंचा शॉट खेलने के प्रयास में चूक गए और अपना कीमती विकेट यहां पे खोना पड़ा मुबीन को, और थोड़ी सी थकावट भी उनके चेहरे से झलक रही है। 33 रन अपने टीम के लिए एक बड़ा खिलाड़ी और बड़े टूर्नामेंट में बड़ा स्कोर करते हुए 33 रन बनाकर मैदान से बाहर, तालियों की गूंज के साथ, तालियों की गड़गड़ाहट के साथ उनका यहां पे इस्तकबाल किया गया, उन्हें शाबाशी दी गई। मुबीन आउट होने के बाद नए बल्लेबाज मैदान में नॉन स्ट्राइक एंड पर हम देख सकते हैं मुनाफ। जी हां, इस मरतबा क्या कमाल की गेंद थी, बिल्कुल बल्लेबाज समझ नहीं पाए थे, निष्प्रभ यहां पे किया है बल्लेबाज को। हालांकि खेलने की कोशिश जरूर की थी, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। 4 गेंदें हो चुकी है, 5 गेंदें हो चुकी है, लगातार 2 गेंदें यहां पे बिंदी की है। मुबीन को भी चलता किया है, देर आए दुरुस्त आए, जरूरी है मैं कहूंगा, क्योंकि अंतिम ओवर है, यहां पे रनों के ऊपर रोक लगाना बेहद जरूरी है, क्योंकि उनके हाथों से ये दूर मैच चला जा रहा है। अगली गेंद फिर से एक बार, जी हां, फिर से एक बार आड़े बल्ले से खेला हुआ, मगर गोली की रफ्तार से ये गेंद फिर से एक बार मिड विकेट सीमा रेखा के बाहर, 4 रनों के लिए। वसीम ने भी शानदार पारी यहां पे खेली है अपनी टीम के लिए, चौके और छक्कों की बारिश की है। इस चौके की सहायता से रनों की संख्या 64, 64 रन, जैसे मैंने कहा था, एक अंदाजा, एक प्रेडिक्शन लगाया था कि इसी औसत से अगर रन बनते रहेंगे तो 4 ओवर में आपको
64 या 65 रन देखने को मिलेंगे। देखिए यहाँ पे जीतने के लिए 65 रनों की जरूरत, 64 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। पहले ओवर में गेंदबाज हरीश काफी महंगे साबित हुए थे, उन्होंने 24 रन खर्च किए थे। दूसरे ओवर में काफी अच्छा कमबैक किया था अफान ने, बहुत ही बढ़िया वापसी दिलाई थी अपने टीम के लिए। मात्र 7 रन खर्च किए थे दूसरे ओवर में अफान ने, मगर अब्दुल फिर से एक बार तीसरे ओवर में महंगे साबित रहे, उन्होंने 18 रन खर्च किए। और चौथा ओवर अर्थात स्लॉग ओवर, जिस ओवर में बड़े स्ट्रोक आने की संभावना होती ही है, उस ओवर में भी 15 रन खर्च किए अंगद ने। कुल मिला के 4 ओवर की समाप्ति के बाद पहले बल्लेबाजी करते हुए याया 11 वालवटी ने बनाए हैं 64 रन। जीतने के लिए 65 रनों की जरूरत। नए गेंदबाज जब तक आते हैं और ये मैच जब तक शुरू होता है, तब तक मैं आप सभी को फिर से एक बार इस मैच का आंखों देखा हाल सुनाने के लिए सभी को ले चलूंगा मेरे साथी कमेंटेटर नरेश डोमे सर के पास। धन्यवाद। थँक्यू यासिन सर। एक चांगली मॅच आपल्या समोर आहे। खरं तर 64 धावा हे निश्चित मोठं आव्हान आहे 4 षटकांच्या मॅच मध्ये, आणि 65 धावांचं टार्गेट घेऊन मैदानामध्ये उतरणार आहे ती टीम युसुफ 11 पाबरा। एक मजबूत संघ आणि विशेष म्हणजे अतिशय जवळचा संघ आहे। खूप मोठे पाठीराखे या संघाचे पाठी इथे उपस्थित आहेत। पाबरा संघ आणि पाहिजे पाबरा संघ या मॅच मध्ये 65 धावांचं उत्तर हार्दिक स्वागत करतो साजिद भाई इनामदार। त्यांना विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावर येऊन बसायचं आहे। साजिद भाई इनामदार। हा tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण बघतोय। खरं तर संतोष नाणेकर या व्यक्तिमत्वाविषयी मला प्रचंड आदर आहे आणि प्रचंड कौतुक आहे। कुणी विचार देखील केला नव्हता तेव्हा त्यांनी या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं, आणि आज आपण बघतो आहोत की जवळपास टेनिस क्रिकेटचे लाईव्ह कव्हरेज करणारे जवळपास 100-200 चॅनल्स युट्यूब वरती आहेत। हे खरं तर संतोष नाणेकर यांनी दाखवलेला रस्ता आहे। वाट शोधणं हे निश्चित प्रकारे कदाचित सोपं असेल, परंतु वाट निर्माण करणं हे निश्चित अवघड आहे। आणि संतोष नाणेकर यांच्या माध्यमातून आपण पाहतो टेनिस क्रिकेटला एक मोठी झळाळी प्राप्त झाली। अगदी काही वर्षांचा प्रवास आहे। मागच्या 7-8 वर्षांच्या पूर्वी जर आपण गेलो तर निश्चित प्रकारे या थेट प्रेक्षकांपणा संदर्भात कोणी विचार देखील केला नव्हता, परंतु या व्यक्तिमत्वानं आज एक मोठी क्रांती टेनिस क्रिकेट क्षेत्रामध्ये केलेली आहे। संतोष नाणेकर आणि त्यांचे सहकारी विशेषतः आमचे लाडके कॅमेरामॅन देव सर इथे उपस्थित आहेत। कमालीचं कॅमेरा वर्क असते या माणसाचं, आणि ज्या पद्धतीनं ते शूट करतात अगदी 3D इमेजचा आस्वाद प्रेक्षकांना बघायला मिळतो। माझी विनंती आहे सगळ्या खेळाडूंना आपण आधार कार्ड आणि मतदान कार्ड घेऊनच या, त्याशिवाय कोणी येऊच नका ग्राउंड वरती। आधार कार्ड मतदान कार्ड तुमच्याकडे असेल तर तुमच्या सगळ्या समस्या सुटणार आहेत। त्यामुळे माझी विनंती आहे की आपण या गोष्टी घेऊन या, आणि त्या सहज शक्य आहे आपल्याला। कोपरा ग्रुपने आपल्यासाठी अत्यंत सुंदर असं आयोजन केलेलं आहे। गेल्या वर्षी देखील आपण काय भव्य सोहळा बघितला होता, या वर्षी पुन्हा नाविन्याची झळाळी त्याला दिलेली आहे, आणि त्यांची टीम किती मोठी आहे, ज्या पद्धतीने ते काम करतात ते खरंच कौतुकास्पद आहे। आणि जर टेनिस क्रिकेटसाठी कुणी इतकी मेहनत घेत असेल, इतक्या बारकाईनं काटेकोरपणे आयोजन करत असेल, तर त्यांना सहकार्य करणे हे प्रत्येक खेळाडूचं काम आहे। कारण आयोजन चांगलं असेल तर तुम्हाला खेळायला मजा येणार आहे, तुम्हाला चांगल्या पद्धतीने खेळायला मिळणार आहे,
आणि त्यामुळं आयोजकांना सपोर्ट करणं हे खेळाडूचं पहिलं काम असलं पाहिजे. कारण आयोजक जर पुढे आले नाहीत तर तुम्हाला कुठेही अशा स्पर्धा खेळायला मिळणार नाहीत. त्यामुळे आयोजकांना कमीत कमी त्रास होईल, जास्तीत जास्त सहकार्य होईल, ही भावना प्रत्येक खेळाडूने ठेवा. बघा किती सुंदर स्पर्धा होते. कारण प्रत्येक मॅच मगाशी आपण पाहिलं, पहिली इनिंग सुरू होण्याच्या अगोदर 15-20 मिनिट आपली खराब झाली. त्यानंतर दुसरी इनिंग सुरू होताना देखील पुन्हा जर तेवढा वेळ वाया जात असेल तर मला वाटतं हे क्रिकेटसाठी उचित नाहीये. खेळाडूंनी या गोष्टीकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. आणि सूचना आयोजकांची फक्त छोटी आहे की त्यांना काय हवंय, आधार कार्ड, मतदान कार्ड, आणि या गोष्टी सहज उपलब्ध होणाऱ्या आहेत. आज सरकारने आपल्यासाठी वेगवेगळे आधार सेंटर्स उभे केलेले आहेत. काही त्रुटी असतील तर तुम्ही लगेच जाऊन त्या दुरुस्त करू शकतात, काही ऑनलाईन दुरुस्त होतात. त्यामुळे या गोष्टी फारशा अवघड नाही आपल्यासाठी. माझी खेळाडूंना विनंती आहे की कृपया करून आयोजकांच्या नियमांचं स्ट्रिक्टली पालन करा, स्ट्रिक्टली. त्यामध्ये कुठेही फाटा देऊ नका. बघा एक सुंदर स्पर्धा आपल्या समोर आहे. मला निश्चित प्रकारे आमच्या कॅमेरा वर्क करणाऱ्या सगळ्या सहकाऱ्यांचे, त्यामध्ये अक्षय चिबडे, आविष्कार एल्वे, नरेश पाटील, त्याचबरोबर राहुल निकुंबे, हसनैन शेख या सर्वांचं आम्ही मनपूर्वक कौतुक करतो. गणलेखक सुकृत मांजरेकर, आदित्य शिरवडकर यांचंही मनापासून आम्ही कौतुक करतो. आज पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी थोडाफार इकडे तिकडे होत असतं, कारण कमांड यायला थोडस अवधी लागतोच. आपण रोज काम करत असतो तरी नवीन मैदानावरती गेल्यानंतर थोड्याशा अडचणी येतात. आणि एकदा का जम बसला, एकदा का लाईन बसली, रिदम पकडला की मग मात्र स्पर्धा आपण कुठच्या कुठं नेऊन ठेवतो. आणि त्यामुळे आजचा पहिला दिवस आहे, परंतु आयोजकांनी पहिल्याच दिवशी काय सुंदर आयोजन केलेलं आहे. मी बघत असतो अनेक स्पर्धांमध्ये स्पर्धा उद्घाटन होत असताना अजून काही गोष्टी तयार करायच्या असतात. मॅच सुरू करा, मॅच सुरू करा. सलामीची जोडी पाबरा संघ ताबडतोब मैदानामध्ये पाठवा. पाबरा संघ सलामीवीर मैदानामध्ये पाठवा. पण या आयोजनाच्या बाबतीमध्ये एक गोष्ट अशी महत्वाची आहे की उद्घाटनाच्या पूर्वीच सगळं मैदान अप टू डेट रेडी आहे खेळण्यासाठी. आता कुठलीही दुरुस्ती त्याच्यामध्ये होणार नाही आणि कोणतंही काम त्यांनी शिल्लक ठेवलं नाही. ही ओळख आहे कोपरा ग्रुपची. आणि हे कधी शक्य होतं, तुम्ही एखाद्या गोष्टीच्या पाठीमागे 100% योगदान देत, समर्पण देत करता, ध्यास मैदानामध्ये घेऊन काम करता, त्यावेळेस या गोष्टी शक्य होतात. आणि त्यासाठी कोपरा ग्रुपला मला धन्यवाद द्यायचे. मैदानामध्ये आपण जाऊ शकतो. सलामीची जोडी पाबरा संघाची मैदानामध्ये दाखल झालेली आहे. युसुफ 11 पाबरा विरुद्ध या 11 वाळवटी, या दोन संघामध्ये कमालीची लढत आपण बघणार आहोत. 65 धावांचा पाठलाग. या अगोदरची लढत आपण पाहिली होती, 32 धावांचा पाठलाग होता. परंतु ही मॅच बघितली तर जवळपास त्याच्या डबल धावा बनवायच्या आहेत. मगाशी लो स्कोअर मॅच होती, आता हाय स्कोअर मॅच आहे. अफजलभाई मेनन यांच्या माध्यमातून थेट प्रक्षेपणाची सुविधा आपल्याला प्राप्त करून देण्यात आलेली आहे. अफजलभाई मेमन यांचं मी खरंच मनापासून कौतुक करतो, कारण हे क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे. खेळाडूंसाठी काहीही करायची तयारी असते आणि अफजलभाई मेमन यांच्या माध्यमातून सातत्याने आम्हाला ते लक्षात आलेलं आहे. खूप चांगल्या खेळाडूंना ते या मैदानामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि खास करून थेट प्रक्षेपणासाठी मोठी जबाबदारी त्यांनी स्वीकारली. त्यांचंही मनापासून आभार. आम्हाला नेहमी सहकार्य करणारे आमचे मित्र साजिदभाई इनामदार आणि सलीम इनामदार यांच्याकडून सर्व क्रीडा रसिकांना, खेळाडूंना शुभेच्छा. सात गंतारे नॉन स्ट्राईक एंड वरती सुफियान ऑन स्ट्राईक. 65 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे. लक्ष निश्चित मोठा आहे, परंतु क्रिकेट असा खेळ आहे की कोणताही स्कोअर विजयाची गॅरंटी देत नाही. हा चेंडू वा फाईन स्क्वेअर लेगला खेळला. धावबाची संधी इथे एसटी उद्ध्वस्त केली. प्रश्न पंचांकडे विचारलाय, मात्र उत्तर पंचांनी नाकारलेलं आहे. नशीबवान ठरला फलंदाज सात गंतारे. पहिला चेंडू होता, कलात्मक फटका खेळला त्यानं तिथे, परंतु तिथे धाव घेण्याच्या प्रयत्नात तो खरं तर संकटात सापडला होता. परंतु संकटाचे मळब आता दूर झालेले आहेत. पुढच्या चेंडूसाठी साथ तयार असेल गोलंदाजी करण्यासाठी. सतीशच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. सतीश पाटील गोलंदाजी मार्कवरती.
फलंदाजीसाठी 7 गंतारे. तुम्ही पाहिलं असेल क्षेत्ररक्षण तो ऑफसाईडला 4 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या लाईन मध्ये आहे. डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक कव्हर करेल. वाईड चेंडू एक अतिरिक्त धाव. पुढे धाव फलकावरती सुरुवात 1 धाव. पॉवर प्ले मध्ये 2 क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक मला वाटते 38 सर्कलच्या बाहेर आहेत. त्यामध्ये स्क्वेअर लेग, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ. 4 षटकांची लढत. या स्पर्धेमध्ये पॉवर प्लेचा नियम मला वाटतं एका षटकासाठीच असेल आणि त्यावेळेस 3 क्षेत्ररक्षक म्हणजे बॅटिंग पॉवर प्ले सुरुवात होईल आणि त्यानंतरचे 3 जे याबरोबरच स्क्वेअर लेगला तिथे चेंडू होता मात्र गॅप मिळाला. 4 धावा. ग्लान्स अतिशय सुरेख असा फटका असतो, देखणा फटका असतो. आपण सचिन तेंडुलकरला खेळताना बघितलेला आहे, आपण VVS लक्ष्मणला खेळताना बघितलेले आहेत. विशेष करून आशियाई देशांमधील जे फलंदाज आहेत ना ते ग्लान्स अत्यंत सुंदर खेळतात. रणजित सिंह यांनी हा ग्लान्स फटका पहिल्यांदा शोधला होता. पूर्वी ते इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळायचे खरं तर, परंतु इंग्लंडचे खेळाडू जे डाव्या इष्टीवर टाकलेले किंवा शरीरावरती टाकलेले चेंडू एक तर मागे जाऊन डिफेन्स करायचे किंवा त्या चेंडूला सोडून द्यायचे. या ठिकाणी यानंतरची मॅच आज्ञा 11 श्रीवर्धन विरुद्ध अफजल 11 महाड. दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी उपस्थित राहा. आज्ञा श्रीवर्धन अफजल महाड टॉससाठी उपस्थित राहा. 1 धाव इथे 7 घेतोय आणि धाव फलकावरती पुढे स्कोर 6 धावा. पहिला चेंडू निर्धाव होता, दुसरा चेंडू वाईड, तिसऱ्या चेंडूवरती चौकार आणि चौथा चेंडू 1 धाव. धाव फलकावरती 6. षटक पहिलं सुरू आहे. आखूट टप्प्याचा चेंडू होता, एक आपट बार होता, हा बाउन्सर होता. हा चेंडू फलंदाजाची मागणी असू शकते परंतु त्यासाठी 2 पंच अगदी निष्णात आहे तिथे. 1 बाउन्स ची घोषणा पंचांकडून आहे. एकच बाउन्स तुम्हाला टाकता येतो. छातीच्या वरून जर चेंडू जात असेल तर तो बाउन्सर कन्सिडर केला जातो, डोक्याच्या वरून जात असेल तर तो वाईड असतो. आणि याबरोबरच आपण बघतोय इथे खराब क्षेत्ररक्षण, लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षक, स्क्वेअर लेगचं क्षेत्ररक्षक किती दूरवरती धावत आला हे बघणं हे महत्वाचं आहे. कारण खरं तर मैदान इतकं सुंदर आहे, चेंडू दिशा बदलण्याची शक्यता सुतराम नाही. अशा परिस्थितीमध्ये एखादा क्षेत्ररक्षक असं म्हटलं असता की चला तो अडवणार आहे, मी कशाला जाऊ त्याला कव्हर करायला. पण सांघिक कामगिरी ही किती महत्वाची असते ही दाखवतोय तो टीम म्हणजे या 11 वाळवटी. धाव फलकावरती 8 धावा. याबरोबर ओहो खूप सुंदर फटका, देखना फटका, रुबाबदार षटकार. हॅलो, शैलेशजी नरवणकर, आपण खूप कृपया व्यासपीठाकडे यायचं आहे. शैलेशजी नरवणकर, कोपरा ग्रुपने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. साधच्या बॅट मधून निघालेला हा निश्चित एक उत्तुंग षटकार विजयाला साथ घालतो की काय साथ हे बघायचंय. धाव फलकावरती आहेत त्या 14 धावा. चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो. विजयासाठी 65 धावांची गरज आहे 4 षटकामध्ये. अभिषेक केबल नेटवर्कचे मालक शैलेशजी नरवणकर ज्यांच्या माध्यमातून ही मॅच केबलवर दाखवण्यात येत आहे ते शैलेशजी नरवणकर, आपण कृपया स्टेजकडे यायचं आहे. 16.25 16.15च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत आणि पहिल्या षटकामध्ये 14 धावा सरासरीच्या जवळ पोहोचलेत. परंतु शेवटचं षटक जाता जाता शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला जाता जाता चांगली बातमी देऊन गेला की तिथे 6 धावा मिळाल्या त्या युसुफ 11 पाबरा संघाला. एक चांगली गोष्ट आहे आणि तो आत्मविश्वास पुढच्या षटकामध्ये त्यांच्या कामी येणार आहे. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग म्हटलं की प्रत्येक षटक महत्वाचं असतं. तुम्हाला सरासरीच्या जवळ पोहोचायचंच आहे. महाड आणि श्रीवर्धनचे दोन्ही कर्णधार कृपया टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. हॅलो, महाड आणि श्रीवर्धनचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. मी साजिदभाई इनामदार यांना विनंती करतो की आपण या मॅचचा टॉस करायचा आहे. साजिदभाई इनामदार यांच्या हस्ते या मॅचचा टॉस होणार आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. साजिदभाई इनामदार.
पहिल्या षटकामध्ये 14 धावा. 7 ऑन स्ट्राईक. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. मिझियाव ऑन दी मार्क 30 यार्ड सर्कलच्या लाईन स्टार्टअप करतोय. आम्हाला नेहमी सहकार्य करणारे आमचे साजिदभाई इनामदार यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस होत आहे. एक चौकार. पहिल्या चेंडूवरती धावफलकावरती 18 धावा. विजयासाठी 65 धावांचा आव्हान. हॅलो हॅलो महाड आणि श्रीवर्धन या दरम्यान या ठिकाणी टॉस होत आहे. साजिदभाई इनामदार यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. श्रीवर्धन टॉस जिंकलेले आहेत आणि फिल्डिंग घेतलेली आहे. टॉस बॉक्स मध्ये मान्यवरांचे आभार. सन्माननीय आपण बघतोय धावफलकावरती 24 धावा. एक चौकार, एक षटकार, 7 गंतारे आणि सुफियानच्या बॅट मधून एक चौकार आणि त्यानंतर षटकार बाहेर पडतोय. सुफियान चौकाराने सुरुवात केली होती, त्यानंतर ताबडतोड फलंदाजीने इथे प्रेक्षकांची मन जिंकली सुफियाननं. मिझियाब गोलंदाजी मार्क वरती या दोन्ही चेंडूवरती 2 मोठे प्रहार सुफियान कडून आलेले आहेत. मोठ्या धावसंख्येचा या ठिकाणी योगेशजी पेनकर या संपूर्ण विभागामध्ये असे गाजलेला हा यश. हॅलो या ठिकाणी योगेशला मी विचारू इच्छितो की कोपरावचा हा जो आयोजन आहे आपल्याला कसं वाटलं? खूप चांगलं आयोजन आहे. कोपराच्या आयोजनाबद्दल कोणच काय डाऊट घेऊ शकत नाही. ग्राउंड पण खूप चांगला आहे आणि प्रेक्षकांना जी मेन बसायची सुविधा केली ती एक नंबरच केली. आम्हाला असं वाटतं की महाड पोलादपूर आणि रोयापर्यंत ज्या टुर्नामेंट होतात तशी जे आयोजन मला असं वाटत नाही कोणी केलं असेल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण आमच्या मते या ठिकाणी फायनलची टीम आहे, तर या स्पर्धेमध्ये आपलं काय नियोजन असेल पुढचं? नाही, कोपरा ग्रुप खेळायला नेहमीच मजा येते आणि मला इथं नेहमी खेळायला आवडतं कारण खूप सपोर्ट्स पण भेटतो आणि कोपरा ग्रुपचं आयोजन हे खूप चांगलं असं मला वाटतं. मी ओपनची टुर्नामेंट खेळतोय त्यामुळे खूप मजा येते इथे खेळायला. यानंतर मी कोपरा ते एनी टाइम मस्त आहे हो. गेल्यापेक्षा ह्या टायमात खूप मस्त आयोजन झालेलं आहे आणि मी सर्व टीमीला पण ॲडव्हान्समध्ये अडबा दूंगा कि अच्छा खेलो और आपका आयोजन तो बहुत अच्छा है. थँक्यू. यानंतर अफजलभाई मेमन या ठिकाणी आहेत, त्यांना सुद्धा मी विचारू इच्छितो की कोपरावचं जे आयोजन नियोजन आहे आपलंही मत सांगायचं आहे. ओके, धन्यवाद. नवीदभाई कर्दमे यांच्याकडे आमच्या कोपरावसाठी रोख 5,000ची देणगी आलेली आहे. धन्यवाद नवीदभाई कर्दमे, श्रीवर्धन. बघा इथे षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे आणि मिझियाब वरती काय तुफानी हल्ला चढवलाय सुफियाननं. याबरोबर परत एकदा फुल पॉवरफुल सीमारेषा पार षटकार. या 11 वाळवटी संघाला 34 रन, 34 धावा, 34 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर.
अतिशय तुफानी फलंदाजी मैदानामध्ये सुफियान कडून. या चेंडूवरती या षटकामध्ये चारही चेंडू सीमारेषे बाहेर आहेत. त्यामध्ये 2 षटकार आणि 2 चौकार. चौकारा पाठोपाठ षटकारा पाठोपाठ चौकार पुन्हा षटकार. जरा स्पीडअप करा मॅच स्पीडअप करा. धाव फलकावरती 34 धावा आणि परत एकदा उजव्या खूपच बाहेर खूप बाहेर वाईड चेंडू. एक अतिरिक्त धाव 35 धावा. 65 धावांचा पाठलाग इथे करायचा होता. पाबरा संघ काय निर्धारानं मैदानामध्ये आलेलं आहे आपण पाहतोय. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा म्हटलं की तुम्हाला प्रत्येक चेंडू पाठीमागे धावा आणाव्या लागतात. एखादा निर्धाव चेंडू सुद्धा तुमच्या पराभवाला निमंत्रण देऊ शकतो आणि त्यामुळे तीच काळजी इथे सुफियान कडून आपण बघतोय. ओ हो हो काय शानदार कव्हर ड्राईव्ह. 4 धावा. सुफियान 39. परत एकदा फुल टॉस आणि षटकार. सुफियान 6 धावा. या षटकाराबरोबर धाव फलकावरती आहेत 45 धावा. 2 षटकामध्ये 45. पुढच्या 2 षटकामध्ये मात्र 20 धावांची गरज आहे. काय जबरदस्त मॅच आहे. सुफियान नावाचं वादळ अजूनही मैदानामध्ये आहे. ते काही थांबायला तयार नाही. 2 षटक मैदानामध्ये केवळ संपलेले आहेत. पहिलं षटक आपण पाहिलं होतं. पहिल्यांदा थोडासा शांत होता. 14 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. सुफियाननं फक्त 1 चौकार खेळला होता. 3 चेंडू मध्ये त्यानं 5 धावा घेतल्या होत्या. तो थोडा शांत होता. परंतु त्यानंतर सुफियान हा एका वेगळ्या रूपामध्ये आपल्याला बघायला मिळाला. रौद्र अवतार काय असतो या मैदानामध्ये सुफियाननं दाखवलेला आहे. उसळलेला समुद्र आपण नेहमी बघतो, परंतु आज सुफियानचा अवतार काही वेगळाच आहे. उसळलेला समुद्रापेक्षाही तो मला भयानक दिसतोय. समुद्रामध्ये सुनामी येते आणि मला वाटतं या गुलामभाई पेशीमाम स्टेडियम वरती सुफियान नावाची सुनामी आलेली आहे. या सुनामीतून तुम्ही कसे वाचणार, कसे सावरणार याचा विचार आता करण्याची आवश्यकता युसुफ या 11 बाळवटीला. आतली कड घेतली चेंडूनं. शॉर्ट फाईन लेग तिथे क्षेत्ररक्षक तयार आहे. रिस्क घेण्याची गरज नाही. सुफियान नॉन स्ट्राईक एंडला अगदी सुरक्षित आहे. धावफलक पुढे 45 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये खूप वेगवान आणि खूप आक्रमक सलामी इथे आपण बघतोय ती सुफियान आणि साद गंतार या दोन्ही खेळाडूंमधून. सादनं खरं तर सुरुवात केली. सुरुंगाला 32 सादनं लावली. विस्फोट सुफियाननं घडवलाय. परत एकदा कव्हरला. हो 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 बंदुकीतून सुटलेली गोळी सुसाट वेगानं सीमारेषा पार. 4 धावा. करतो आम्ही. जर आपण कुठे असाल व्यासपीठाकडे यायचं. हमजा शेख. उधळलेल्या वारूला रोखणं निश्चित अवघड असतं. लगाम खेचणं, लगामाला हात घालणं हे सुद्धा अशा परिस्थितीमध्ये अवघड असतं आणि हीच परिस्थिती सुफियान आणि साद गंतार या दोघांनी उभी करून ठेवलेली आहे या वाळवटी संघासमोर. परत एकदा फ्लॅट शॉट. एक टप्पा घेत सीमारेषे बाहेर. 4 धावा. इनिंग मध्ये 64 धावा तर या इनिंग मध्ये तब्बल 53 धावा. परत एकदा साद षटकार.
साद ऑन फायर. धावफलकावरती 59 विजयासाठी मात्र 6 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू 6 धावा. मॅच कुठे होती, मॅच कुठे आली यावेळेस. हो स्लोवर 1 होता आणि याच बरोबर बाहेरची कड. साद होईल बाद. पहिला धक्का इथे बसतोय तो युसुफ 11 पाबरा संघाला. कमालीची सुरुवात पाबरा संघाची. कडून विजयाला साथ घातली नव्हे तर विजयाचा पंचजन्य शंख फुंकला साधनं. पहिला षटकार त्याने ठोकला आणि त्यानंतर मात्र आपण विध्वंस बघितला सुफियानचा. पुन्हा साधचा. मॅच अक्षरशः मोठी होती परंतु या दोघांच्या फलंदाजांनी ती मॅच छोटी झाली. धावफलकावरती आहेत 59 मात्र 6 धावांची गरज 7 चेंडू मध्ये. हो क्लीन बोल्ड. फलंदाज होईल बाद. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद. चौकात चर्चा होणार आहे. शेकोटी भोवती सुद्धा चर्चा होणार आहे या मॅचची. 64 धावा होत्या. 65 धावांना अगदी छोट्या बनवल्या. सामन्यामध्ये रंग भरलेला आहे. मॅच आता ट्विस्ट मध्ये येते. कोण ही मॅच जिंकणार आहे याचं उत्तर मात्र आपल्या कोणाकडेच नाहीये. 6 चेंडू 7 धावांची गरज आणि मुकीद ऑन मार्क. सतीश मिझियाब 2 षटक अत्यंत अवघड होती. मिझियाबच्या एका षटकामध्ये 31 धावांची अक्षरशः लयलूट करण्यात आली होती परंतु मोबिन न शेवटच्या 2 चेंडू मध्ये पुन्हा एकदा मॅच आपल्याकडं जिवंत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुकीद गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईक एंड वरती सुफियान ऑन स्ट्राईक. फहद ऑन नॉन स्ट्राईक. फहद नॉन स्ट्राइक एंड वरती तर यूसुफ 11 ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. मात्र 1 षटकार विजयापासून दूर आहे. चांगला फटका एक्झिक्यूट करतोय. चेंडू मिडविकेटला. तिथे 1 धाव सुफियानसाठी मिळेल आणि धावफलक हळुवारपणे पुढे पोहोचेल तो 60 धावा. 5 धावांची गरज 5 चेंडू मध्ये. ज्यावेळेस मैदानामध्ये 7 गंतारे सुफियान खेळत होता ही मॅच किती सोपी होती. असं वाटत होतं की ही मॅच आता संपेल, पुढच्या बॉलला संपेल. पण नियतीच्या मनात काही वेगळंच असतं. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. सगळ्या संघांनी त्याची माहिती घ्या. त्यामुळे पाठलाग करणाऱ्या संघाला 5 धावा बनवायच्याच आहेत. मस्ट बी. तुम्हाला 4 धावा बनवून लेवल मध्ये सामना संपवला तर मात्र तुमचा पराभव निश्चित होईल. त्यामुळे विजयासाठी तुम्हाला 5 धावा हव्याच आहेत आणि त्या बनवायच्याच आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू. हो संपवला. सामना संपवला. आणि याच बरोबर एक नेत्र दीपक विजय, देखना विजय. युसुफ 11 पाबरा संघाचा विजय संघाचं अभिनंदन.
तर याह्या 11 वाळवट या संघानं काय कमालीचा खेळ केला, जबरदस्त खेळ केला. या या खेळाबद्दल त्यांचं मनापासून आभार. अतिशय प्रेक्षणीय मॅच प्रेक्षकांसमोर बघायला मिळाली. खरं तर मोठ्या धावसंख्येचा सामना हा निश्चित लाजवाब असतो आणि प्रेक्षकांना खेळवून ठेवणारा असतो. या मॅच मध्ये दोन्ही संघांनी आपलं कौशल्य दाखवलं, प्रतिभा दोन्ही संघांनी दाखवली. निश्चित या स्पर्धेच्या बाहेर एक दमदार संघ पडतोय आणि त्याची रुखरुख प्रेक्षकांना वाटणार आहे. हॅलो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी मी शाहिद मेमन यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच सुफियान. नाबाद सुफियाननं धमाकेदार इनिंग खेळलेली आहे. त्यामध्ये 4 चौकारांचा समावेश आणि 3 खणखणीत षटकारांचा समावेश. 36 धावांच्या इनिंग साठी सुफियान ठरतोय मॅन ऑफ द मॅच. हॅलो, पुढचे संघ चला मैदानामध्ये. या मॅचचा मॅन अज्ञात ऑफ द मॅच श्रीवर्धन मैदानामध्ये चला. त्याचबरोबर सुफियान. अफजल महाड. हॅलो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला आहे सुफियान. पाबऱ्याचा सुफियान. अतिशय सुंदर अशी बॅटिंग सुफियान या इनिंग मध्ये केलेली आहे. शाहिद मेमन यांच्या हस्ते या ठिकाणी त्यांना ट्रॉफी तसेच सिक्सर कडून इनर आणि शाहिद मेमन ट्रेडर्स कडून ही टी शर्ट मॅन ऑफ द मॅच साठी देण्यात आलेली आहे. धन्यवाद. सुफियान, या इनिंग मध्ये जबरदस्त अशी इनिंग सुफियान खेळलेली आहे. काय इंटेंशन तुझ्या मनामध्ये होता खेळताना? अस्सलाम वालेकुम. पहले तो अल्लाह का लाख लाख शुक्र है कि मैं बहुत अच्छा खेला मेरी टीम के लिए, क्योंकि सब खेलना ज़रूरी था मेरी टीम के लिए. इसके लिए अल्लाह के साथ से अच्छा खेला. ओके, थँक्यू सुफियान.